नमस्कार, तुम्हा सर्वांचं आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे। तर मार्च महिन्याच्या पगारासाठी ईओ लॉग इन टॅब आज सायंकाळी 8 वाजल्यापासून उपलब्ध होणार आहे, अशी अपडेट देण्यात आलेला आहे। पाहू शकता संपूर्ण सविस्तर माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। चला तर मग वेळ वाया न घालवता मार्च महिन्याच्या पगारासाठी ईओ लॉग इन टॅब कशा पद्धतीने या ठिकाणी उपलब्ध होणार आहे ते या ठिकाणी आपण जाणून घेऊया। बघा, या ठिकाणी पाहू शकता मार्च महिन्याच्या पगारासाठी ईओ लॉग इन टॅब आज सायंकाळी 8 वाजल्यापासून उपलब्ध होणार आहे। महाराष्ट्र शासन शिक्षण संचालनालय माध्यमिक व उच्च माध्यमिक दिनांक 23/4/2026 प्रति विभागीय अध्यक्ष महाराष्ट्र राज्य माध्यमिक उच्च माध्यमिक विभागीय मंडळ सर्व विभागीय शिक्षण उपसंचालक सर्व शिक्षण अधिकारी मनपा सर्व प्रशासन अधिकारी मनपा सर्व शिक्षण निरीक्षक मुंबई उत्तर दक्षिण पश्चिम शिक्षण अधिकारी माध्यमिक प्राथमिक सर्व विषय आहे अनुदानित शाळेचा माहे मार्च एप्रिल 2026च्या वेतन संबंधित येणाऱ्या या अडचणीबाबत उपरोक्त संदर्भीय विषयाच्या अनुषंगाने माहे मार्च एप्रिल 2026च्या अनुदानित शाळांमधील कर्मचाऱ्यांच्या वेतनाबाबत येणाऱ्या अडचणीच्या अनुषंगाने पुढील प्रमाणे सूचना या ठिकाणी देण्यात येत आहे। पहिला आहे शाळेमधील प्रत्यक्ष संच मान्यतेनुसार मान्य पदे व कार्यरत पदे यामध्ये कार्यरत पदे मंजूर संच मान्यता पदापेक्षा जास्त असल्यास अशा प्राथमिक माध्यमिक शाळांच्या बाबतीत एक स्तर वरिष्ठ अधिकारी म्हणून संबंधित शिक्षणाधिकारी प्राथमिक माध्यमिक यांनी तपासणी करून त्यांचे लॉग इन मधून अतिरिक्त कर्मचाऱ्यांच्या वेतनाबाबत कार्यवाही करावी। तसेच उच्च माध्यमिक शाळांबाबत विभागीय शिक्षण उपसंचालक यांनी त्यांच्या लॉग इन मधून उपरोक्त प्रक्रिया पार पाडावी। माहे मार्च एप्रिल 2026च्या वेतनाकरिता शालार्थ प्रणालीवर ही सुविधा उपलब्ध करून देण्यात येत आहे व पुढे या ठिकाणी सदर सुविधा उपलब्ध असणार नाही। ज्या शाळांच्या बाबत एक यूडायस क्रमांक 2 शाळांना देण्यात आलेला आहे अशा परिस्थितीत आवश्यक ती दुरुस्ती मुख्याध्यापक तथा डीडीओ 1 व अधीक्षक वेतन पथक तथा डीडीओ 2 यांच्या लॉग इन मधून संबंधित यूडायस क्रमांकाचे अद्ययावतीकरण करण्यात यावे। तसेच एका यूडायस क्रमांकावरून 2 शाळांचे डीडीओ कोड तयार झाले असल्यास एक डीडीओ कोड अधीक्षक वेतन पथक यांच्या लॉग इन मधून अकार्यान्वित करण्यात यावा। त्यानंतर तिसरा आहे शालार्थ प्रणालीमध्ये जन्म दिनांक व प्रथम नियुक्ती दिनांक याबाबत वेतन व भत्ते अदा करताना अडसर येत असल्यास अशा कर्मचाऱ्यांच्या बाबतीत विभागीय शिक्षण उपसंचालक यांनी पुढील प्रमाणे कार्यवाही करावी। उपसंचालक यांनी प्रथम नियुक्ती दिनांक व जन्म दिनांक याबाबतची पडताळणी करून कागदपत्राच्या आधारे प्रथम नियुक्ती दिनांक जन्म दिनांक याबाबत योग्य तो आदेश पारित करावा। अशा सर्व प्रकरणांचा एकत्रित अहवाल संचालनालयास सादर करावा। तसेच संबंधितांना आदेशासह कळवावे। उपरोक्त प्रमाणे कार्यवाही करून माहे मार्च एप्रिल 2026 मधील नियमित वेतन अदा करण्याबाबतची कार्यवाही आपल्या स्तरांवरून करण्यात यावी। शिक्षण संचालक माध्यमिक व उच्च माध्यमिक महाराष्ट्र राज्य पाहू शकता डॉक्टर महेश पालकर प्रत देखील तुम्ही पाहू शकता। एकूणच अशा पद्धतीने मार्च महिन्याच्या पगारासाठी ईओ लॉग इन टॅब या ठिकाणी 8 वाजल्यापासून उपलब्ध होणार आहे अशी माहिती देण्यात आलेला आहे। या संदर्भात संपूर्ण सविस्तर प्रसिद्धीपत्र काय सांगतो या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न केलेला आहोत। अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट पाहिजे असतील किंवा तुम्हाला जर आमचे अध्यापनाचे व्हिडिओ आवडत असतील किंवा तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद।